नमस्कार. खरं तर मला मनापासून अभिजित दीपकेचे खूप आभार मानावेसे वाटतात. आता मी माझी काय त्यांच्या म्हणजे आता ह्याच्यावरून सोशल मीडियावरूनच त्यांना द्यायला पाहिजे. 2 कारणं आहेत. तरुणाईला आभासी जग आणि खरं जग ह्यातला फरक अभिजित दीपकेसारखाच माणूस समजावून सांगू शकतो. हे एक कारण आहे. एका तासात म्हणा, 2 आठवड्यात म्हणा, 22 कोटी समर्थन मिळालेल्या दीपकेंना अनुभव आला की सोशल मीडियावर नुसता लाईकचा, शेअरचा समर्थन मिळणं खूप सोपं आहे, प्रत्यक्षात नाही. आणि हे एकदा दीपकेला मिळालं म्हणजे हे सगळ्यांना मिळालं, तरुणाईला मिळालं. म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल, मला एवढे फेसबुकवर मित्र आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत, एवढे आहेत, पण कठीण प्रसंगी माझ्याला कामाला येणारे, खऱ्या वेळेला येणारे माझे किती आहेत ह्याचा ते स्वतः आकलन करू शकतात. त्यामुळे किती ह्या आभासी जगाला भाव द्यावा, ह्या जगावर विश्वंभून राहावं, ह्याचं ज्ञान अभिजित दीपकेने दिलं. ह्याबद्दल पहिलं मी त्यांचे धन्यवाद मानते. दुसरं ह्याच्यासाठी हे ओढून घेतलेलं आंदोलन होतं. माननीय सूर्यकांतजींनी एका सुनावणीच्या दरम्यान, न्यायव्यवस्थेला सगळे लक्ष करतात की ज्युडिशरी आपली अशी आहे तशी आहे, त्यावेळेला उत्तर देताना त्यांना जो त्रास होतो RTIवाल्यांचा, की उठसूट आपले नुसते RTIच्या नावाने केसेस टाकणं, केसेस नंबर किती केसेस वाढते, त्याची मग सुनावणीसाठी तारखा पडणं वगैरे, ह्याच्यासाठी त्यांनी अशा लोकांना ज्याकडे बुद्धीचा नीट वापर करायचा नाही आहे पण अडथळा निर्माण करायच्यात, अशा RTIवाल्यांच्या साठी त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला. असा अनुभव आपल्याला आपल्या छोट्याशा 10-20 घरं असलेल्या संकुलामध्ये सुद्धा येतो. आपल्या बिल्डिंगला पेंटिंग करायचं असतं, रिडेव्हलपमेंटला काढायची आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल तर एखादा असा माणूस असतोच प्रत्येक जवळपास सोसायटीमध्ये की जो मेंटेनन्स नाही भरणार वेळेवर, जो फक्त काड्या घालत राहतो, मीटिंगमध्ये पण येणार नाही आणि बाकीच्या हे करणार नाही, पण काड्या घालायचं काम करणारा असतो. असा अभिजित दीपके, असं झुरळ सगळीकडे सगळ्या ठिकाणी असतो. मग तुमच्या ऑफिसमध्ये असतो, अगदी तुमच्या कुटुंबात सुद्धा असतो. जो जबाबदारीने काम करतो त्याला सल्ले द्यायचे, त्याच्या कामामध्ये अडथळे घालायचे, तोच खर्च करणार, तोच घडवणार, तरी त्याच्या कामाला नावं ठेवायची. असे दीपके, असे झुरळ सगळ्यांनाच मिळतात आयुष्यात. पण झुरळांना झुरळं आवडतात, त्यांनाही काय करायचं नसतं, मग ते झुरळांची मैत्री होते. पण जो खरोखर काम करतो ना, त्याला ह्याच्यावरचं काम कळतं. तर हे मला म्हणायचं होतं. पण मला एक खरंच मानलं पाहिजे की अमेरिकेसारख्या चांगल्या सिटीतून तो एकदम इथे आला दीपके आणि लगेच जंतर मंतरवर आंदोलनाला बसला. फ्लाईटचा त्याला त्या दोन्ही वातावरणातला फरक त्याला सहन नाही झाला. मान्य आहे मला, तर नाही होणार. मी पण समजू शकते. माझा मुलगा असता तरी मला तेच वाटलं असतं, अरे आल्या आल्या थोडासा चेंज वगैरे करून जा वगैरे. हे प्रत्येक आईला जसं वाटलं असतं तसंच मला त्याच्याही बाबतीत पण वाटतं की एवढ्या साता समुद्र पडून आलास तर थोडासा आराम करून तरी त्याने जंतर नाही, त्याला ते हवामान सहन होणार. एसीत बसून तू बसलेला, एसीशिवाय तुला अख्खं सेंट्रल AC असलेलं तुमचं ऑफिस असतं, टॉयलेटपासून सगळं एसीने भरलेलं, आणि इथे रखरखाट असलेल्या ठिकाणी तू जंतर मंतरला शेड पण नाही अशा ठिकाणी बसणार, कसं काय जमणार आहे? नाही जमणार आहे. हा दुसरा, त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. आणि आत्ता नवीन ह्याच्या पुढे कोणतरी अजून एखादा झुरळानंतर ढेकून उठू नये, त्याला कळलं हे होऊन झेपणारं नाही आहे. ह्या बाकी झुरळानंतरच्या ढेकणांना जागं केल्याबद्दल मी दीपकेंना खूप खूप आभारी देते.
कारण वाटतं तेवढं सोपं नाही आंदोलन तयार करणं. मुद्दे मांडणं खूप सोपं असतं, पण त्याला तडीला पार नेणं कठीण असतं. सल्ले देणं खूप सोपं असतं, जबाबदाऱ्या स्वीकारणं खूप कठीण असतं. हे घरातल्या स्त्रीलासुद्धा माहीत असतं. जो तो येतो टिकली मारून जातो म्हणतात तसं. जो तो येतो आणि नुसते सल्ले देऊन जातो, पण तिथे ते कार्य करताना काय काय कष्ट येतात, काय काय आयत्या वेळेला येणारा अगदी मनातही नसलेला अचानक उद्भवलेला प्रसंग असतो की काही कामं ठरवलेल्याप्रमाणे पार नाही पडत, काही होऊ शकतं. मुलांचं नुकसान होऊच नये, कुठल्याही परीक्षेची पत्रिका फुटूच नये, मुलांनी 2-2 वर्ष ते केलेली मेहनत व्यर्थ जाऊ नये. पण त्याच्यासाठी हा मार्ग नक्कीच नव्हता. आणि हे दीपिकेने दाखवून दिल्याबद्दल आणि नको ते उदाहरणं जी काय उदाहरणं सूर्यकांतनी दिली होती ती जगात आपण सगळीजणं बघतो. ते अंगाला कोणी लावून घेतलं? ज्यांची वृत्ती तशी आहे त्यांनीच लावून घेतलं. जगात अशी उदाहरणं अनेक आहेत, पण ते आम्हालाच बोलले, तरुणाईलाच बोलले असं वाटलं. आणि त्या तरुणाईच्या याच्यामध्ये अगदी 70 वर्षाचे पण जे झुरळ वृत्तीचे होते ते आले समर्थन करायला. तर छान आरसा दाखवल्याबद्दल अभिजित दीपकेंचे खूप खूप आभार. आणि तुम्ही माझं ऐकताय म्हणून तुमचे पण आभार. धन्यवाद.